ठिकाणी अजून मागे जाऊ लोक दिसले पाहिजे। जी जी माहिती सगळी माहिती आपल्याकडे या ठिकाणी कार्यकर्ते एकवटलेले माथाडी कामगार जनरल युनियन मावळ सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, सुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे। आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे। जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे, जन सुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे। बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या सरकारचा करायचं काय? खाली डोकावर पाय। या सरकारचा करायचं काय? खाली डोकावर पाय। बोला 2 मिनिटं काय बोला बोला तुम्ही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार, तसेच वंचित बहुजन आघाडीचे मावळ तालुका अध्यक्ष नितीनभाऊ ओवाळ यांच्या अध्यक्षतेखाली, त्याचप्रमाणे वंचित बहुजन युवा आघाडी अध्यक्ष संदीप कदम, तसेच महिला अध्यक्ष मनीषाताई ओवाळ यांच्या आयोजनाने आजचा हा जन आक्रोश एल्गार मोर्चाचं आयोजन वडगाव मावळ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोर्चाचे मुद्दे जे आहेत ते मी तुमच्या समोर सर्वांसमोर मांडत आहे। गेल्या 14 ऑगस्ट 2025 रोजी लोणावळा याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना एका इसमाच्या हातून करण्यात आलेली आहे। त्या इसमावरती आम्ही डीवायएसपी असेल, एसपी असेल, लोणावळा ग्रामीण असेल, आम्ही सगळीकडे निवेदन देऊन सुद्धा ज्या प्रकारे त्याच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे होता, तो गुन्हा दाखल झालेला नाही। त्यासाठी हा एल्गार मोर्चाचं आयोजन याच ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे वेळोवेळी तहसीलदार कार्यालयावरती सुद्धा आम्ही शेतकऱ्यांसाठी, जो गेल्या 14 मे पासून संततधार पाऊस पडत आहे, त्यासाठी सुद्धा तहसीलदार साहेबांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा त्यांनी हा शेतकऱ्यांसाठी जो ओला दुष्काळ जाहीर करायला सांगितला होता, तो सुद्धा जाहीर केलेला नाही। त्याचप्रमाणे शासनाकडे ज्या SC ST OBC बोलत राहा, SC ST OBC साठी ज्या योजना राबवल्या जातात, त्या योजना येतात कधी आणि जातात कधी, याची सुद्धा अंमलबजावणी याच ठिकाणी होत नाही। वेळोवेळी तहसीलदार साहेब असतील, देशमुख साहेबांना आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्ही हे जे पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा गट विकास अधिकारी साहेब असतील, यांची संयुक्तरित्या एक बैठक आम्हाला द्या आणि त्यानुसार ज्या काही गोष्टी येतील, जे काही योजना असतील ते आम्ही जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवू, यासाठी सुद्धा आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न करू। आमच्याकडे ते निवेदन सुद्धा अवेलेबल। अशा प्रकारे जर या सरकारकडनं आपले प्रश्न सुटत नसतील तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। जय भीम।
आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं वडगाव मावळ या ठिकाणी तहसील कार्यालयावर हा जो मोर्चा आयोजित केलेला आहे, अतिशय उग्र स्वरूपात का होईना आम्ही हा प्रयत्न करतोय. कारण सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलाय, त्या जनसुरक्षा कायद्याच्या त्रुटी अतिशय भयानक आहेत. जर आपण एखाद्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं, त्याच्यात आपण जर सापडलो तर सरकार हायकोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत जास्तपर्यंत त्या माणसाला सुट्टी नाही, असा भयानक प्रकार. म्हणजे सरकारच्या विरोधात काय बोलायचंच नाही का, या संदर्भात सरकारने हा जो जनसुरक्षा कायदा आणलाय तो रद्द करावा. असणाऱ्या सगळ्या गोष्टी पंचायत समिती, जिल्हा परिषद या ठिकाणी ज्या योजना येतात त्यातून सुद्धा अजून अंमलबजावणी कधी आलाय, काय झालाय, नंतर डिक्लेअर होतं की या योजना इथं आल्यात, त्याचा फायदा कुणी घेतला नाही. कारण शेवटी तळागाळापर्यंत ही मंडळी येतच नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना गेल्या जुलै महिन्यात 14 ऑगस्टला जी झाला, तिथं त्याच्या लाईटी फोडण्यात आला, त्या सगळं काय करण्यात आलं. परंतु सरकार त्या माणसाला पाठीशी घालते की काय, कारण त्यांचा लगेच रेड्याचा पुरावा दाखल केला त्यांनी, आणि त्यामुळे इतक्या वर्ष आजारी होता, असं होतं तसं, त्यामुळे त्याच्यावर अजून काही कारवाई झाली नाही. ती कारवाई व्हावी, कारण सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना संरक्षण मिळावं, असं आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा आदेश, रेखाताई ठाकूरांचा आदेश आणि तालुक्यातले कदम असतील, ओहळ साहेब असतील, महिला आघाडीच्या ओहळ मॅडम असतील, या सर्वांच्या वतीनं हा एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केलाय. सरकारने याची दखल घ्यावी, पुतळ्यांना संरक्षण मिळावं. असणाऱ्या जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी त्याची दखल घेऊन हा कायदा रद्द व्हावा, अशी सरकारला आपण या पत्रकाद्वारे निवेदन देत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा आणि पुढील सूत्रसंचालन प्रकाशराव गायकवाड हे बोलतील. बोला ना तुम्ही, अजून बोलून घेते. आज या ठिकाणी आपण जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्यासंदर्भात या ठिकाणी आपण हा आजचा मोर्चा काढलेला आहे. मोर्चाचं महत्त्व सांगायचं झालं तर 14 ऑगस्ट रोजी एक मातेफिरूनी डॉक्टर बाबासाहेबच्या पुतळ्याला हातोड्याने डॅमेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील, लोणावळा नगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी असतील, यांना निवेदन देऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. त्यांनी सांगितलं लवकरात लवकर आम्ही त्याच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल करू असे त्यांनी सांगितलं होतं. परंतु आतापर्यंत त्यांनी तसे केलेले वाटत नाही, म्हणून आम्हाला आज हा मोर्चा काढावा लागला. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर 14 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन होता आणि 16 ऑगस्टला दहीहंडीचा कार्यक्रम असल्या कारणानं आम्ही हे मोर्चा काढलेले नाही. तरी सरकारने याची दखल घेतली पाहिजे. तर आम्ही तुमच्यासाठी एवढं झालेलं असताना सुद्धा आम्ही थांबलेलो आहोत. परत दुसरा प्रश्न की जनसुरक्षा कायदा, हा जनसुरक्षा कायदा ज्या सरकारने जो लागू केलेला आहे त्याला आमचा विरोध आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी फडणवीस सरकार हे जातीवादी सरकार आहे आणि मोर्चे कोण काढतं? गरीब जनता काढते, आंबेडकर अनुयायी काढतात, तसेच मागासवर्गीय इतरही समाज मोर्चे काढतात. मग त्या मोर्चाला बंदी आणण्यासाठी सुरक्षा कायदा त्यांनी केलेला आहे. त्यासाठी आम्ही ह्या सरकारचा धिक्कार करतो. या सरकारला खऱ्या अर्थानं हे राज्यावरती राहण्याचा अधिकार नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि या सरकारचा मुर्दाबाद करून या ठिकाणी थांबतो. अजून कोण साबळे साहेब? आज जो मोर्चा काढलेला आहे, मोर्चा लोणावळा शहरामध्ये 14 ऑगस्ट रोजी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि तिथे सर्व युवकचे कार्यकर्ते संध्याकाळी 6 वाजता आम्ही तळ ठोकून चौकीमध्ये प्रशासनाला जाब विचारायला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिवस असल्यामुळं आम्ही कुठलंही आंदोलन केलं नाही. पण ज्या मातेपिरू म्हणले जे लोक कायचं मातेपिरू 2013चे त्याचे सर्टिफिकेट दाखवण्यात आले, तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो त्या ज्या माणसाने
हातोडीने घाव टाकले त्याच्यावरती तुम्ही अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो. अध्यक्ष बोला. महिला बोला ताई बोला. ऑफिसवर या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि ज्या लोणावळ्याला पुतळ्याची विटंबना केलेली आहे तर दरवेळेस ही विटंबनाचं कारण झालेले आहे की हे माथे फिरू आहेत पण काही नाहीये. याच्या मागे एक षडयंत्र रचलेलं असतं आणि त्या माथे फिरूंना बाकीचे पुतळे नाही दिसत. बाबासाहेबांचाच पुतळा दिसतो आणि ते येऊन बाबासाहेबांच्याच पुतळ्याची विटंबना करतात. पण त्यांना म्हणावं की बाबासाहेबांचा बापांनी हा कायदा लिहिलेला आहे आणि त्यांचं नेतृत्व बाळासाहेब करत आहेत आणि त्यांची कार्यकर्ते आम्ही आहोत. जर ह्या इस्माला लवकरात लवकर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही आज मावळ तालुक्यात नव्हे तर पार ह्याच्यापर्यंत दिल्लीपर्यंत नाही पार महाराष्ट्रात आंदोलन करायला आम्ही रस्त्यावर उतरू. जय भीम. आजच्या या मोर्चाच्या निमित्ताने या प्रशासनाला झालं, शासनाला झालं, त्यांना जागा करण्यासाठी मावळ तालुक्यात अनेक समस्या आहेत. त्या समस्या त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा एल्गार मोर्चा काढण्यात आलेला आहे. मावळ तालुक्यात असे सामान्य जणांसाठी असे खूप मुद्दे आहेत की शासन दुर्लक्ष करत आहे आणि त्याचप्रमाणे विटंबनेच्या घटना घडत आहेत आणि अत्याचाराच्या घटना घडत आहेत. सध्या लोण्यात घडलेली 14 तारखेची घटना अतिशय निर्लज्जपणाची घटना मानावी लागेल. सगळ्यांनी मागणी केलीच होती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा, पण आमची त्याचबरोबर अजून एक मागणी होती बाबा त्याच्या पाठीशी कोण आहे किंवा त्याला हाताशी धरून कुणी हे कृत्य करायला लावलं तर त्याला प्रथम त्याचप्रमाणे त्याला जी शिक्षा होणार आहे त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला पण पोलिसांनी सखोल चौकशी करून त्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच निवडणुकीचं बिगुल वाजता लोकशाहीमध्ये लोकशाहीची गळचिपी होत आहे. त्याप्रमाणे आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे की येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपर घेण्यात याव्यात. त्या अनुषंगाने बाळासाहेब आंबेडकर 2004 पासून न्यायालयीन असो रस्त्यावरची लढाई असो हे लढत आहेत आणि आताच होऊन गेल्या निवडणुकीमध्ये पाहता हा सावळा गोंधळ ह्या निवडणुकीमध्ये दिसून आलेला आहे. वाढती लोकसंख्या 76 लाखाचा मताचा घोळ हा न्यायालयात बाळासाहेब आंबेडकरांनी याचिका दाखल करून तो मांडला होता, पण न्यायालयाने सुद्धा केराची टुपली दाखवलेली आहे आणि निवडणूक आयोगाने सुद्धा उडवाडीची उत्तरे देऊन हा निकालाला केराची टुपली दाखवलेली आहे. त्याचा आम्ही आत्ता ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही निषेधच करतोय. इथून येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरच व्हाव्यात याप्रमाणे आम्ही आज निवेदन देण्यात येणार. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी मावळ तालुक्याच्या वतीने मावळ तालुका अध्यक्ष नितीन भाऊ यांच्या नेतृत्वामध्ये या तहसील कार्यालयावरती विविध प्रश्नावरती विविध मागण्यांच्या संदर्भात या ठिकाणी मोर्चा काढला आहे. त्यातील प्रमुख मागणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी विटंबना लोणावळ्यामध्ये 14 ऑगस्ट 2025 रोजी झाली तो या ठिकाणी मोठा गंभीर अशी घटना आहे. ज्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अशी या ठिकाणी घटना घडत आहे. त्या संदर्भात आम्ही तात्काळ लोणावळा पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आणि सांगितलं की या जो कोणी व्यक्ती आहे त्याच्यावर लवकरात लवकर कठोर अशी कारवाई करा, त्याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल करा. त्या ठिकाणी लोणावळा पोलिसांनी सांगितलं की येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही त्याच्यावरती कारवाई करू, परंतु ती कारवाई झाली नाही. पुन्हा आम्ही या ठिकाणी वरिष्ठ पोलीस PSI असेल त्यांना देखील आम्ही या ठिकाणी विनंती केली. ते म्हणले की या सर्व तपासाला 15 दिवस लागतील, 15 दिवसानंतर आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करू, परंतु अद्यापही कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. मध्यंतरी सणासुदीचे दिवस होते. खऱ्या अर्थाने हा मावळ तालुका हा एक ठिकाणी एक शांतताप्रिय खऱ्या अर्थाने सर्व समाज बांधव या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मावळ तालुका आहे. परंतु या तालुक्याला अशा पद्धतीने जर घटना घडत असेल तर कुठेतरी या मावळ तालुक्यातील शांतता बिघडवण्याचं काम काही माते फिरू काही या ठिकाणी संघटना करत आहेत. तेव्हा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी या गोष्टीचा धिक्कार करतो आणि या ठिकाणी शासनाला
खऱ्या अर्थाने विनंती या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आम्ही करणार आहोत की यावरती या मातेपिरूवरती गंभीर असा गुन्हा दाखल करा. त्याचप्रमाणे आम्ही मागच्या वेळेस ओला दुष्काळ जाहीर करा अशी देखील आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं होतं की मावळ तालुक्यात सातत्याने या ठिकाणी पाऊस घडत आहे, कुठले निर्णय झाले नाहीत, तोही ओवाळणीच्या या ठिकाणी शासनाने जाहीर केलं नाही. विविध या ठिकाणी मागण्या होत्या, परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी कुठल्याही मागण्या निवेदन देऊन देखील पूर्ण झालं नाही. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही या ठिकाणी एल्गार मोर्चा काढला आहे. धन्यवाद. अध्यक्ष बोला. जय भीम. या ठिकाणी 14 ऑगस्ट रोजी लोणावळा या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी जय भीम सगळ्यांना. 14 ऑगस्ट रोजी लोणावळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली होती. 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, पण स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या दिवशी हे कृत्य मुद्दामून केलं गेलं आहे आणि अशा कृत्याबद्दल आम्ही त्या ठिकाणी त्या इसमाची कंप्लेंट केली आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. परंतु बरेच दिवस रोडल्यानंतर ही अॅट्रॉसिटीचा गुन्हा काही दाखल झाला नाहीये. त्यासाठी आम्ही आंदोलन केलं आहे. याच्यात आमची प्रमुख मागणी हीच आहे की त्या इसमावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, कारण एकाला तरी कडक शासन झालं पाहिजे. जर एकाला कडक शासन झालं तर दुसरा कोणी अशी धजवणार नाहीये. त्यांना कडक शिक्षण झालं, शासन झालंच पाहिजे. आणि त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे की जनसुरक्षा कायदा. जनसुरक्षा कायदा हा नावालाच जनसुरक्षा म्हटलेला आहे, पण जनसुरक्षा त्यात काहीच नाहीये. ही सरासर जनसामान्यांची गळचेपी आहे. जनसुरक्षा कायद्यामध्ये कुठल्याही माणसाला आंदोलन असेल, मोर्चा, संघटना असं काही करण्याचा अधिकार नाहीये. असं जर कोणी केलं तर त्याला अजामीन गुन्हा म्हणून त्यात आत टाकलं जातं, त्याला जामीनही दिला जात नाहीये. हे सरासर शासन गळचेपी करत आहे ते, आणि या सरकारला पहिलं संविधान मान्य नाहीये. त्या सरकारने विरोधी पक्ष एकत्र भेसळयुक्त सरकार निर्माण करून विरोधी पक्ष नष्ट केला आहे. आणि असं विरोधी पक्ष नष्ट केल्यामुळे कुठलाही कायदा असेल तो बहुमताने अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न करत आहे ते. परंतु या ज्या सामान्य जनतेने त्यांना बहुमताने जे मत दिले आणि निवडून दिले, हेच जनसामान्य त्यांना खाली पाडायलाही कमी करणार नाही. ते त्यांचं सरकार कोसळून पाडेल, हाणून पाडेल. आणि या ठिकाणी आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती धरणे आंदोलन करू. एवढी हे करते आणि थांबते. जय भीम. हॅलो, तहसीलदार साहेबांना विनंती आहे, आपण या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी यायचं आहे. अनेक जवळजवळ तास 2 तास लोक आपली वाट बघत या ठिकाणी बाहेर उभे आहेत, तरी आपण या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी यायचं आहे. त्यांच्या समोर निवेदन द्यायचं, सर्व मुद्दे त्यांना सांगायचे, त्यामुळे घोषणा द्या. वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अंजलि दाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. भाई साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाई साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. भाई साहब तुम संघर्ष करो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा जय हो. अरे अशा शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. 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 जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे. जनसुरक्षा कायदा रद्द झाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय हो. महात्मा ज्योतिबा फुलेंचा, जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा. जय हो. प्रत्येकाने हात वरती करूनच घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय हो. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचा, जय हो. वंचित बहुजन आघाडीचा. जय हो. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं.
जनसुरक्षा कायदा रद्द झालाच पाहिजे. जनसुरक्षा कायदा माईक रद्द. बंद आहे बोला. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? बोला. वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे. वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या पूर्ण सर्वच महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन. आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, माथाडी कामगार जनरल युनियन व मावळ तालुक्यातल्या तमाम सर्व मावळवासियांच्या वतीनं, संविधान प्रेमींच्या वतीनं या ठिकाणी तहसीलदार कार्यालयावरती भव्य असा एल्गार मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याची कारणं अशी आहेत किंवा त्याबद्दलची जी माहिती आहे ती आपल्या सर्वांना देत असताना आता 14 ऑगस्ट रोजी ज्या नराधामाने लोणावळा नगरपालिकेच्या हद्दीमधील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जी विटंबना केली, त्या विटंबनेच्या संदर्भामध्ये त्वरित आम्ही तिथं पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली. कंप्लेंट केल्यानंतरून त्या इसमाला त्यांनी अटक केलं. पण ज्या आमच्या मागण्या होत्या की सदर इसमावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट खाली गुन्हा झाला पाहिजे होता दाखल, तो झालेला नाहीये. दुसरी गोष्ट, त्या परिसरामध्ये महामानवांचे पुतळे आहेत, ते सगळेच पुतळे तिथं सुरक्षित नाहीयेत. तिथं सीसीटीव्ही कॅमेरे चालू नाहीयेत. म्हणजे असा ढिसाळ कारभार लोणावळा नगरपालिकेच्या हद्दीमधल्या लोणावळ्याचे जे तिथले अधिकारी आहेत त्यांच्याकडून तो घडत आहे. आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी सन्माननीय तहसीलदार साहेब आहेत, त्यांना याबद्दलची माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहोत. हा साहेब, आम्ही गेल्या महिनाभर शांततेमध्ये सांगितलेलं आहे. आम्हाला पीआय साहेबांनी सांगितलं की आम्ही गुन्हा दाखल करतो, संदर्भामध्ये त्या माणसाच्या मागे कोण उभं होतं त्याच्याविषयीची माहिती देतो. पण आजपर्यंत आम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहिती झालं नाही. आणि म्हणून समाजामध्ये हा खूप मोठ्या प्रकारचा जन आक्रोश तयार झालेला आहे, असंतोष निर्माण झालेला आहे. आणि म्हणून ह्या सर्व घटनेमध्ये आपण जातीने लक्ष घालावं यासाठी हा जन आक्रोश मोर्चा आहे. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की 5 जुलै रोजी जो वंचित बहुजन आघाडीने आपल्याला या ठिकाणी शासनाला सांगितलं होतं की अतिवृष्टी झालेली आहे आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेलं आहे. आणि तो निवेदन देत असताना त्याच्यावरती अजून शासनाकडून कसल्याही बाबतीमध्ये ठोस अशी घोषणा केलेली नाहीये किंवा ठोस असं निवेदन केलेलं नाहीये. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काहीतरी निर्णय घ्यावेत यासाठी आम्ही आज या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलो आहे. आगामी काळामध्ये जर या गोष्टींवरती आपल्याकडून उत्तर मिळालं नाही तर सर्व शेतकरी या इथं बैल गुरं सगळे घेऊन येतील आणि त्यांना तुम्हाला जबाब द्यावा लागेल. त्यानंतरचा पुढचा विषय आहे, मावळ तालुक्यामध्ये आत्ताचे सरकार असेल किंवा आपले आमदार असतील हे सांगतायत की आम्ही 100 कोटीचा निधी आणला, 200 कोटीचा निधी आणला, पण ते काम करत असताना रस्त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे. म्हणजे काही रस्ते असे आहेत की दरवर्षी त्याचं काम होतं, त्याच्यानंतर 15 महिन्याभरामध्ये त्या रस्त्यांना परत खड्डे पडले जातात. मग ते रस्ते काय अनुदानित आहेत का किंवा शासनाने असे रस्ते ठरवलेले आहेत का, याच्यावर अनुदान दरवर्षी पडलंच पाहिजे. त्या बाबतीमध्ये आपण काय निर्णय घेणार आहात, त्या कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना काय करणार आहात, किंवा संबंधीमध्ये जो रस्ते झाल्यानंतर चेक करतात तुमचे पीडब्ल्यूची लोक असतील ते तिथं जातात का झोपा काढून येतात, ह्याचं सुद्धा आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये अनेक लोक पडतात, त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झालेले आहेत. आता 2 घटना अशा आहेत की आपला अजय म्हणून आहे, तो तळेगावमध्ये जाताना रस्त्यात पडला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, 15 दिवस तो घरी आहे. दुसरा नाणे मावळचा विषय आहे, तिथे आमचे दत्ता शिंदे म्हणून मेजर आहेत, ते रस्त्याने जात असताना पडले. त्यांचं आता सरकारी हॉस्पिटलमध्ये तिकडे ऑपरेशन चालू आहे. म्हणजे एकतर तुम्ही रस्ते देताय पण ते ठिसूळ देताय, कोणाच्या कामासाठी करताय, कोणासाठी करताय, लोकांची फसवणूक किती करताय. आणि तो माणूस आजारी आहे, त्याच्यामध्ये हे बघा आमचे दामू साहेब वंजारी साहेब यांचा हात दाखवा तुम्ही सगळ्यांना की हे रस्त्यातून पडले, हा हात फ्रॅक्चर झालाय, ह्याला कोण जबाबदार आहे, ह्याच्यावरती कोणाचा निर्देश आहेत का नाहीयेत का फक्त लोकांना भूलभुलाय करायचा. आणि त्यासाठी तुम्ही दवाखाने उत्पन्न केलेत, आपल्या
सरकारी दवाखाना काने फाट्याचा, त्याला तुम्ही मोठं त्याला ड्रामा म्हणून त्याचं नाव दिलंय. तो ड्रामाच्या नावाखाली सगळा ड्रामा केला आणि लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून शासनाने याच्यामध्ये दखल घेऊन तिथं सुद्धा आम्ही जात असताना लोकांना ज्या आहेत त्या सुद्धा सुविधा नाहीयेत. ज्या ज्या शासनाने सांगितल्या सुविधा देता येईल त्या कसल्याही सुविधा तिथं नाहीयेत. आम्ही मागच्या महिन्यामध्ये तिथं आंदोलन केलं, त्या डॉक्टरांनी आम्हाला 1 महिन्याचं मुदत मागितलेली आहे. म्हणजे आपण एवढा शासकीय खर्च करतो, हा जनतेच्या खिशातला पैसा आहे, हा तुमच्याकडे जात असताना शासनाकडून याची हेळसाळ होते, शासनाकडून याची दखल घेत नाहीये. आणि म्हणून हा जन आक्रोश मोर्चा आहे, याची सुद्धा आपण सर्वांनी नोंद घेतली पाहिजे. पुढचा विषय आहे की स्मार्ट मीटर आता सगळीकडे बसवले जात आहेत. ते अदानीच्या नावाचे ते स्मार्ट मीटर आहेत. आता अदानीच्या नावाचं स्मार्ट मीटर एवढा पळायला लागलाय, लोकांचे सगळ्यांचे बोंबाबोंब व्हायला लागलेले. पहिल्या मीटरचं त्याचे 1 युनिट पडत असेल तर याचे 5 युनिट पडतात. म्हणजे ही सुद्धा लोकांच्या डोळ्यामध्ये दिवसा ढवळ्या धुळपाक करायचं काम आहे. आता आपण पाहिलं असेल पहिले 500 रुपये बिल यायचा, आता तोच बिल लोकांना 1000 रुपये लागलेला आहे. म्हणजे लोकांना किती प्रमाणामध्ये सरकारने फसवायचं याचं सुद्धा शासनाने गांभीर्य घेतलं पाहिजे. हा जन आक्रोश मोर्चा आता जरी थोडा असत पण भविष्य काळामध्ये तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली करायला लावीन, हे मात्र शासनाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा आमचा जन आक्रोश मोर्चा आहे. त्याचप्रमाणे शासनाचे अनेक तुम्ही जे करता की आम्ही हे शासन देतोय ते देतोय, अनेक सवलती शासकीय योजना तुम्ही देत असताय, पण त्या शासकीय योजना तळागाळामधल्या लोकांना पोचत नाहीयेत किंवा त्या पोचायच्या आधी त्या संपलेल्या असतात. आणि म्हणून शासनाने याच्यावरती ठोस निर्णय घेऊन तळागाळातल्या माणसाला त्या शासकीय योजना पोचल्या पाहिजेत. यासाठी आम्ही बैठक लावा सांगितलेली होती, पण ती बैठक सुद्धा आपल्याकडून अजून लावली गेलेली नाहीये. ते सुद्धा त्याचं आम्हाला उत्तर पाहिजे. अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तहसीलदार साहेबांना या ठिकाणी विनंती आहे, आपण हे निवेदन घेऊन याच्यावरती या 8 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला 8 दिवसाचा वेळ देतो, त्या 8 दिवसामध्ये आपण याच्यावरती आम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. जर ते आपल्याकडून उत्तर आलं नाही, समाधानकारक उत्तर आलं नाही, तर मग मात्र आमचा जन आक्रोश मोर्चा काय असतो तो आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जनसुरक्षा अभियान बॅनर काढा. इकडे घ्या अध्यक्ष, अध्यक्ष इकडे घ्या. अध्यक्ष असं घ्या, असं घ्या ना, असं घ्या. बॅनर काढला जातो, बॅनर काढला जातो. हा साहेब थांबायचे बस. हा घ्या घ्या. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, प्रत्येकाने हात वरती करूनच घोषणा द्या. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. डन सर. दोन मिनिट सर काढला पण त्याचे फ्रेम नाही, फ्रेम आणायला बाहेर. हा तेच बोलायचं होतं, बाकीचं बोलू तर देत ना. बहुजन आघाडी मावळ तालुक्याचं एक निवेदन, त्याचबरोबर लोणावळा शहर, दोन्ही निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेले आहेत. कालही आपल्यापैकी काही प्रतिनिधी माझ्यासोबत उपस्थित होते. आपले जे मूळ महत्त्वाचे 2-3 जे मुद्दे होते त्याच्यामधला एक तर लोणावळ्यातला एक विषय आहे. त्या संदर्भात मी कालच पत्रानुसार जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना लेखी स्वरूपात कळवलेलं आहे. दुसरे तुमचे 1-2 मुद्दे होते की नैसर्गिक आपत्तीच्या बाबतचा एक मुद्दा होता. तुम्हाला सांगायला सगळ्यांचं अनुदान आपण काढलेलं आहे, त्याला अनुदान आपण वितरित करतो. साधारणतः 12 लाख रुपये आपल्याकडे आले ते आपण वितरित करतो. दुसरा एक विषय होता जो शेतीचे पंचनामे करण्याचा, तर पंचनामे 100% पूर्ण केले.
जे शासनाचं अबकडपत्र असतं त्याच्यातली माहिती आपण शासनाला दिलेली आहे. त्याचबरोबर इतरही आपल्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात येत्या पुढच्या आठवड्यात तुमच्यासोबत मी बैठक घेतो. त्या तुमच्याकडचे काही मुद्दे जे आहेत सगळेच मुद्दे आपण त्याच्यामध्ये कव्हर करून एक दिवस तुम्हाला देतो. त्या बैठकीत आपण सर्वसमावेशक चर्चा करून त्याच्यावर वंचित बहुजन आघाडीचा